पावसाची खूप आतुरतेने आपण वाट पाहत होतो आणि फायनली पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पावसामध्ये काहीतरी चटपटीत गरमागरम मेनू तयार होणार नाही असं कधी होणारच नाही। चला तर आपण अगदी स्वादिष्ट आणि तितकाच पौष्टिक असा गरमागरम मस्त एक पदार्थ बनवूया। रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे। अगदी घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी तुम्ही बनवू शकता। अगदीच मुलांच्या टिफिनला सुद्धा सकाळच्या वेळेस तुम्ही ही रेसिपी त्यांना बनवून देऊ शकता। पाहू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत आणि खूपच सुंदर असा हा पदार्थ तयार झालेला आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। कढईमध्ये 1 ग्लास पाणी घेऊन ती आपण गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि चिमूटभर साखर टाकून घेतलेली आहे। आता आपण इथे पालक चिरून घेतलेला आहे। 1 जुडी पालकाची घेतलेली आहे। चिरून ह्या पाण्यामध्ये आपण ती ब्लांच करून घेणार आहोत। ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये अगदी 3 ते 4 मिनिटच आपल्याला ही ठेवायची आहे आणि साखर टाकल्यामुळे पालकचा जो हिरवा रंग असतो तो तसाच राहतो। आता ही शिजवलेली पालक तुम्ही एकतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करू शकता किंवा फूड प्रोसेसरमध्ये अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बारीक करू शकता। पालक अगदीही गाळ करून घ्यायचा नाहीये, असा ओबडधोबडच वाटला गेला पाहिजे। आता काही आवडीनुसार आपण भाज्या अगदी बारीक चिरून घेणार आहोत। यामध्ये मी गाजर किसून घेतलेला आहे, कांदा 1 घेतलेला आहे अगदी बारीक चिरून, कॅप्सिकम घेतलेला आहे आणि बटाटा किसून पाण्यामध्ये ठेवलेला आहे कारण तो काळा पडू नये म्हणून। आता मिक्सिंग बाउलमध्ये जो पालक आपण बारीक केला होता तो काढून घेऊया। त्यामध्ये किसलेलं गाजर टाकायचं आहे, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, कॅप्सिकम घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून काही भाज्या ॲड करायच्या असतील तर करू शकता किंवा याच्यामधून काही स्किप करायचे असतील तरीही करू शकता। आता हा बटाटा घेतलेला आहे, 1 बटाटा किसून घेतलेला आहे। त्यामुळे हे जे कटलेट किंवा हा जो पदार्थ बनतो तो अगदी क्रिस्पी सुद्धा बनतो आणि चवीलाही अगदी छान होतो। आता 1 वाटी बेसन घेतलेला आहे, त्यानंतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे किंवा ज्वारीचं पीठ घेतलं तरीही चालेल आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर काही मसाले ॲड करणार आहे। गरम मसाला घेतलेला आहे 1 चमचा, त्यानंतर लाल तिखट घेतलेला आहे आवडीनुसार, त्यानंतर धने आणि जिऱ्याची पूड घेतलेली आहे आणि हिरवी मिरची, लसूण, आलं याची अगदी बारीक पेस्ट करून टाकलेली आहे, ती सुद्धा अर्धा चमचाच टाकलेला आहे। आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत। आधी विदाऊट पाणी टाकता म्हणजे पाणी न टाकता मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून एक छानसा गोळा आपण तयार करून घेणार आहोत। यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा टाकायचं आहे। मीठ टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे। आता छानसं हे एक गोळा तयार करून घेतलाय। तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि हातावर एक एक गोळा घेऊन त्याचे कटलेट बनवू शकता किंवा मेदूवड्यासारखं तुम्ही आकार देऊन मेदूवडा सुद्धा तळून घेऊ शकता किंवा अगदीच याचे थालीपीठ सुद्धा खूप सुंदर लागतात। हे पीठ तुम्ही अगोदर करून ठेवू शकता आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी सकाळी गरम गरम मुलांना डब्यासाठी सुद्धा तुम्ही तयार करून देऊ शकता। आता डीप फ्राय करायचे आहेत, हवे असेल तर शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। आता हे मी तांदळाच्या पिठामध्ये डीप करून घेतलेला आहे, त्यामुळे वरचा जो लेयर असतो तो छान क्रिस्पी होतो। या तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्सही वापरू शकता, पण बऱ्याच वेळा ब्रेड अवेलेबल नसतात घरामध्ये, किंवा मैद्याच्या स्लरीमध्ये डीप करून डायरेक्टलीही तुम्ही तळू शकता।
किंवा अगदीच काही नसेल तर बारीक शेवया जर घरात असतील तर त्या अगदी हाताने चुरून त्यामध्ये हे कटलेट घोळवून छान क्रिस्पी असा मस्त पदार्थ तुम्ही बनवू शकता। तोही अगदी छान कुरकुरीत होतो आणि लहान मुलांना असे वेगवेगळे पदार्थ खायला खूप आवडतात। अगोदरच या सगळ्या साहित्याची जर तयारी असेल तर ऐन टायमाला हा पदार्थ तुम्ही अगदी झटपट बनवू शकता। कधीतरी काही पाहुणे अचानक येतात तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ अगदी झटपट बनवू शकता। काहीतरी वेगळं देण्याचं एक समाधानही आपल्याला मिळते। हा पदार्थ नक्की ट्राय करा आणि परत एकदा सांगते, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खा आणि हेल्दी राहा।